नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुनने जे काही करण्याचं धोरण धरलं होतं ना, ते साध्य झाले आहे. ते म्हणजे मैनावती आणि सायलीचे DNA टेस्ट. इथं अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये एरझऱ्या घालत असतो आणि तो खूप कोणाची तरी वाट बघत असतो. तेवढ्यात चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, हे बघ अर्जुन, जे काम तू मला दिलं होतं ना, ते मी पूर्ण केले. आणि असं म्हणत तो ते DNA टेस्टचे जे रिपोर्ट आहे ते अर्जुनच्या हातात देतो. अर्जुन आता उघडताना पहिल्यांदा देवाची प्रार्थना करतो की माझ्या मनाची शंका आहे ती खरी होऊ दे. तर तो नंतर ते DNA टेस्टचे रिपोर्ट उघडतो तर त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तो लगेच आता सायलीकडे जातो आणि सायलीला म्हणतो, मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर सायली म्हणते, चला ना, मला माहिती आहे तुम्हाला एखाद्या केसमध्ये प्रॉब्लेम आला असेल आणि त्या केसच्या संदर्भात तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, तसंच समज, चल मग. दोघंही जाते आणि हॉलमध्ये बसतात. तर अर्जुन म्हणतो, हे बघ, मला ना सांग, तुला जर तुझी एखादी गोष्ट तुझ्यापासून जर लांब गेली तर तुला कसं वाटेल. तर लगेच सायली म्हणते, हे तर तुमच्या केसविषयी नाही आहे. तुम्ही मला असं विचारताय म्हणजे याचा अर्थ वेगळाच काहीतरी आहे. अर्जुन म्हणतो, हो, पण हे खूप महत्त्वाचं आहे. मला तुझ्या बालपणीच्या काही गोष्टी सांगशील का, ज्या ज्या मी तुला विचारेल त्या त्या. तर सायली म्हणते, नको आहे, मला जर तुम्ही माझ्या बालपणच्या गोष्टी विचारल्या तर मला त्याचा खूप त्रास होतो आहे, मला ते आठवायचंसुद्धा नाही आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो, हे बघ, तुला जर तुझ्या बालपणच्या गोष्टी अचानक आठवल्या तर तुला त्रास होतो, हे खरं आहे का नाही. तर सायली म्हणते, हो. मग अर्जुन म्हणतो, जेव्हा तू मैनावती काकूंशी बोलते त्यावेळेस तुला हा त्रास का होत नाही. असं म्हणल्यावरती आता सायलीलासुद्धा थोडा आश्चर्याचा धक्का बसतो. हो, मला आहे ना अर्जुन सर, माझ्या बालपणच्या गोष्टींबद्दल त्रास होतो. मग जर माझी आईने मला काही गोष्टी सांगते तर मला त्रास होत नाही. अर्जुन म्हणतो, मग आता ह्याचाच विचार करतो. तर आता पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला सत्य सांगेल का की अजून टाईम लावेल हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.